नमस्कार मुलांनो, एक्सेल ट्यूशन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण अनंत ब्रह्मांडे मराठी कवितावर काही प्रश्न उत्तर पाहणार आहोत। तर आता आपण सुरू करूया। पहिला आपण शब्दार्थ व टिपा वाचणार आहोत। अनंत म्हणजे अमर्याद, अगणित। ब्रह्मांड विश्व, उदरी पोटी, विश्वव्यापक विश्वात सर्वत्र असलेला, नटधारी विविध रूपे धारण करणारा, ब्रह्मचारी ब्रह्मचर्य आश्रमाचे पालन करणारा, भोग सुख दुःखाचा अनुभव, कडिये कडेवर। कंसातील अचूक पर्याय रिकाम्या जागी लिहून ओळी पूर्ण करून लिहा। पहिला प्रश्न, नवळ केवढे केवढे न कळे डॅश कोंडे, तुकोबाचे, कान्होबाचे, ज्ञानोबाचे का चाकोबाचे? आणि याचं उत्तर आहे कान्होबाचे। प्रश्न दुसरा, तुका म्हणे डॅश भोग भोगून ब्रह्मचारी, नटधारी चक्रधारी श्रीहरी गिरीधारी। नटधारी, तुका म्हणे नटधारी भोग भोगून ब्रह्मचारी। आता आपण पाहूया प्रश्न उत्तरे। खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात लिहा। पहिला प्रश्न, कमळापती कसा आहे? तर कमळापती विश्वव्यापक आहे। प्रश्न दुसरा, यशोदा कोणास भोजन घालते? उत्तर, पृथ्वी ज्याने तृप्त केली अशा बाळकृष्णास यशोदा भोजन घालते। प्रश्न तिसरा, हरी बालकरूपात कोणा घरी अवतरला? उत्तर, हरी बालकरूपात नंदा घरी अवतरला। खालील प्रश्नाचे उत्तर 3 ते 4 वाक्यात लिहा। पहिला प्रश्न, संत तुकारामांनी बालकृष्णाविषयी नवलाईचा भाव कशा प्रकारे व्यक्त केला आहे? उत्तर, संत तुकाराम बालकृष्णाविषयी नवलाईचा भाव व्यक्त करताना म्हणतात की ज्यांनी अनंत ब्रह्मांडे पोटात धारण केली आहेत, तोच नंदाच्या घरी बाळरूपात आहे। ज्यांनी पृथ्वीला तृप्त केले त्याला यशोदा भोजन घालते आणि जो विश्वव्यापी कमळापती आहे त्याला गवळणी कडेवर घेतात। तसेच विविध रूपे धारण करणारा तो नटधारी भोग भोगूनही ब्रह्मचारी आहे। आता आपण अनंत ब्रह्मांड याच्यावर अधिक प्रश्न पाहणार आहोत। अनंत ब्रह्मांडे उदरी, हरी या बाळक नंदा घरी। आता या ओळीवरती आपण प्रश्न उत्तर पाहणार आहोत। पहिला प्रश्न, हा पद्यखंड कोणत्या कवितेतील आहे? उत्तर, हा पद्यखंड अनंत ब्रह्मांडे या कवितेतील आहे। प्रश्न दुसरा, या पद्यखंडाचे कवी कोण आहेत? उत्तर, या पद्यखंडाचे कवी संत तुकाराम गोळोबा आंबिले आहेत। प्रश्न तिसरा, ब्रह्मांड या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा। उत्तर, ब्रह्मांड या शब्दाचा समानार्थी शब्द आहे विश्व। धन्यवाद।